स्वतः शेतकरी आहे चांगला. मी 1.5 वर्ष लॉकडाऊन मध्ये शेती करून पाहिली, काही खरं नाही. हेच खरं आहे. पुरा काळा पडलो होतो ढाकळात पुरा, पण रुपड्या नाही मिळाला रे, रुपड्या नाही मिळाला. महाराज शेतीला जॉईंट व्यवसायाशिवाय संसार नाही शक्य महाराज. आता हे शेतकऱ्याला पाया पडू पडू सांगतो मी, कांद्यावर मका कुठं संसार होते का महाराज? काय निघत आहे कांद्यामध्ये, काय निघत आहे कांद्यामध्ये? आज लेबर एकरी कांद्याला 82,000 रुपये खर्च आहे, ट्रॅक्टर डिझेल सगट. हा 1 एकर कांद्याला लागवडी सगट 12 आणि 15,000 रुपये बायांनी मजुरी घेतली महाराज एकरी. रोप काढणं, तुम्ही अभ्यास करा ना. फवारी त्याला खवाट गेले. एक रात्री बायको शेजारी झोपलं, निम्या रात्रीच खाट हलवायची, नुसतं खाट वाढायचं खाट. त्याची बायको म्हणजे तुम्हाला झालं का, तुम्हाला उद्या पंप आणायचा आता काय? आणि हे शेतीवर जे भाषण करतात ना महाराज, या लोकांना एकदा हाताला धरून गरका मारून शेतीत पाहिलं पाहिजे. हे काय कोणीतरी लिहून द्यायचं आणि यांनी शेतकऱ्याला राजा म्हणायचं, तसं नाहीये. अहो पाटाला पाणी आलं, डीपी जळाली, डीपी बसवली, मोटर जळाली, मोटर बसवली, सायपल लीक झाली, सायपल लीक बसवली, पाट आटला. 15 दिवस त्याच. मी 5 दिवस कीर्तन संपल्यावर रात्री जातो पाणी भरायला, 4 वाजता इथून गेलो, 3च वाफे भरतोय. 6 दिवस वाफ्यात जावा गेली लाईट. 8 वाजल्यामुळे परत पाणी येईपर्यंत तिथंच हिरेपोत गेली लाईट. अरे शेतकऱ्याच्या व्यथायना भाषण करून नाही जमत महाराज. जावे त्याच्या वंशा, यांना काय माहिती. यांनी नुसतं म्हणायचं आम्ही लाईट फुकाट दिली, फुकाट दिली. अरे काय फुकाट दिली, कशी दिली? जे पाणी भरा जाते त्यांना विचारा. अवघड जर रात्रीची असली तर काय अवघड आहे. थंडी, वाघ, बिबट्या, काला माणूस नाही. कांदे आता म्हाताराने आले कांदे का दाव्याला आमटी करतो काय? हा विनोद नाही महाराज. नुसतं आपलं हे नाही चालत महाराज. हे हो चालत नाही. ठीक आहे महाराज. शेतकऱ्याच्या कष्टाचा विचार शेतकरी सोडून दुसरा कोणीच करू शकत नाही महाराज. काय ऍडजस्टमेंट राहते शेतकऱ्याच्या घरात, काय ऍडजस्टमेंट आहे महाराज. सकाळचं कालवण 2 वाट्या शिल्लक आहे, नवरा बायको दोघच आहे. काय ऍडजस्टमेंट आहे हो आल्याबरोबर. हे बा आता आहे ना, मला कालवण करायला थकवा आलाय, सकाळचं कालवण गरम करते आणि थोडं दूध तापवते, गेला दिवस हो. काय माणसं काय हे ऍडजस्टमेंट फक्त कोणाच्या घरात आहे? काय हिशोब किती आहे. हे बा आता आहे ना, कालवणाच्या भानगडीत मलाही पडू नका आणि तुम्हालाही नको. तेवढं गरम करते, ग्लास भर दूध देते, तोही म्हणतो असं कर, कालवण गरम कर, होऊन जाऊ दे. काय माणस ऍडजस्टमेंट आहे. हा हा हो. पण पोराला सकाळी ते डबा आहे, सकाळी पोराला डबा द्यायचा ना 7ला, लगेच मुठभर हरभरी काढते, रातभर वाटीत भिजायला टाकते, सकाळी पोराला हरभरीची गोगरी करून देते. काय ऍडजस्टमेंट आहे शेतकऱ्याच्या घरात. हो आज असं करा, भाकरीच नको, भातन दूधच खाऊ. काय शेतकऱ्याचं घर म्हणजे बळीराजाचं घर आहे मला. ते ह्या लोकांनी भिकारी केलं मला. नाही तर घर बळीराजाचं आहे. शेतकऱ्याचं घर म्हणजे काय, येड्याचं घर आहे काय? कवायचा टोपल्यात 3 भाकरी, ते काय कागदात चपात आहे का? दरिद्री रोट्या आणि त्या धाब्यावरून 6, नवरा बायको दोघच, 6 रोट्या, त्या जळेल चपात्या. आमच्याकडे कुत्रं सुद्धा खाणार नाही त्या, पण माणसं खात्यात त्या रोट्या. आणि त्याला ती बाटली मिळते, सास का श्वास काय म्हणतात ते, तिथं सडेल टमाट्याचं पाणी, ती त्याला चोळायचं. रोल करती रोल आणि टीव्ही पुढं. बरं एक रोल एकालाच खावा ना, एका रोलला 2 जण, ती अड तिकून हे अड इकून, आणि याचं खात खात आलं जीभ बाहेर काढली, तिनं शेणाच काढून टाकला.